ही साफसफाई आहे की नागरिकांचा अपमान? देवराई सोसायटीत स्वच्छतेच्या नावाखाली उघडं गटार ठेवलेले, प्रचंड दुर्गंधी, डासांचा उपद्रव, आजारांचा धोका आणि प्रशासन मात्र पूर्णपणे गायब. जाधववाडी आता लोकांना भंगारवाडी वाटू लागली, इतकी भयंकर अवस्था इथे. सोसायटीच्या मध्यभागी उघडी गटारं, दिसतंय की साफसफाईच्या नावाखाली नागरिकांना थेट घाणीशी सामना करावा लावला जातोय. दुर्गंधी इतकी की श्वास घेणं कठीण, डासांची संख्या नियंत्रणाबाहेर, लहान मुलं वृद्ध सर्वजण आजाराच्या उंबरठ्यावर. आणि या सगळ्याचं मूळ कारण प्रशासनाचा बेजबाबदारपणा आणि सोसायटी व्यवस्थापनाची उघड फसवणूक. नागरिकांनी पैसे दिले स्वच्छतेसाठी, पण परत मिळालं घाण, दुर्गंधी आणि आजाराचं संकट. आय एम सिटीजन, नागरिकांचा आवाज बुलंद करण्यासाठी, अन्याय जिथे तिथं उघड करणारा. नमस्कार. आम्ही सर्व देवराईकर सोसायटी महिला वर्ग इथे उपस्थित आहोत. आज आम्हाला या नाल्यामुळे खूप त्रास होतो आहे. पाणी साचतं आणि विविध प्रकारचे रोग होत आहेत. डासाचा प्रादुर्भाव होतो आहे. सगळीकडे आजार आणि दुर्गंधी पसरलेली असते. तर कृपा करून या नाल्यावर काहीतरी प्रतिबंध करावा ही आमची सरकारला विनंती आहे. मी देवराई सोसायटी मध्ये राहते. या नाल्यामुळे आम्हाला एवढा त्रास होतो, मच्छर, परत वास, अक्षरशः खाली आले की नाल्याच्या बाजूने जायला नको नको होतं. आणि बाजूलाच आमच्या पाण्याच्या टाक्या आहेत, त्यात पाणी झिरपणं हे होतं. परत पावसाळा आला की आमच्या डोक्यात एक टेन्शन येतं, बाबा आता मच्छर आहेत, मुलांना खाली सोडावं का नाही सोडावं खेळायसाठी. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या हे ह्यासारखे आजार होतात. आणि ह्यासारखे आजार झाले की अक्षरशः एक अख्खा वर्ष त्यातच फॅमिली राहती. बाबा बरं व्हायला, कव्हर व्हायला वेळ लागतो. आणि जास्त करून म्हातारा माणसांना आणि मुलांना खूप त्रास होतो. मुलांना तर एकट्यांना खाली सोडायलाच येत नाही, का तर बाबा मुलं वाकून बघतील काय होईल. आणि नाला साफ करायसाठी आम्हाला सारखी वरच्यावर कंप्लेंट द्यावी लागती, तरी ते जास्त लक्ष देत नाहीत, काही नाहीत. मग आम्ही सगळ्यांनी मिळून सारखी वारंवार कंप्लेंट केल्यानंतर एखादा कधीतरी येऊन ते बघून जातात. बाबा नुसती फॉर्मॅलिटी येऊन करून जातात, त्यानंतर मग ते साफ करायला आम्हाला सारखं सांगावं लागतं, तरी ते काही कामं होत नाही. तर कृपया हा नाला आम्हाला बंद करून द्यावा ही विनंती. मन में है कि नाला बंद कर देना चाहिए, क्योंकि बच्चे हैं छोटे, नीचे झांक के देखते हैं उसमें क्या हो रहा है करके, गिरने का डर रहता है और अकेले तो छोड़ ही नहीं सकते बच्चों को, तो बंद तो करना ही चाहिए. और स्मेल भी आती है, और जहाँ गंदगी है वहाँ पे शैतान का आने का बहुत ज्यादा ये रहता है. इसके लिए ये चीजें बंद होनी चाहिए. बच्चे बीमार पड़ते हैं इससे, और ये बंद होना ही चाहिए. या तो इसको झाग दो किसी भी तरह से. साफ सफाई करने के लिए बोला है कि खुला रखा है, लेकिन हमने तो कभी देखा नहीं इसको टाइम टाइम आके साफ सफाई करते हुए. कभी नहीं देखा, मैंने तो कभी नहीं देखा. हम यहाँ पे, मैं 9 साल से रह रही हूँ, पर मैंने देखा नहीं इधर आके सफाई कर रहे हैं कारपोरेशन वाले. अगर कारपोरेशन वाले सफाई के लिए खुला रखे तो करो ना, उसको सफाई भी नहीं रखते हैं. तभी क्या बोलूं आप लोगों को, ये बंद करो. बच्चों के लिए और सबके लिए हानिकारक है, गंदगी तो है ही है, इससे मच्छर तो हो रहे हैं. और मेरे सब भाई बहन तो सही बोल रहे हैं. ओके, ठीक है. मच्छर चावतात तिथे, खूप त्रास होतं. छोट्या मुलांना खेळायला होत नाहीये आणि फिरायला पण आम्हाला वास येतं ना. थोडस नाला बंद करून हे सरकारला आमची विनंती आहे. डेंग्यू झाला, बरेच जणांना डेंग्यू पण झाला, काय घातक झालं, मच्छर चावून काय मेले तर काय करणार. पण बरेच जण आजारी असतात, ताप, थंडी, ताप वगैरे येत असतात. नमस्कार, मी देवराई सोसायटीचा रहिवासी आहे. गेली 10 वर्ष आम्ही इथे राहत आहोत. आणि नाला हा पहिला पूर्ण बंद होता, पण आमच्या वेळेस जसं पाणी साचल्यामुळे ते नाला पूर्ण ओपन करून आम्ही तुम्हाला नंतर पॅक करून देऊ असं त्यांनी आश्वासन दिले होते महानगरपालिकेने. आणि नाल्याची साफसफाई करण्यासाठी आम्ही हा ओपन ठेवतो असं सांगितलं होतं, पण त्याची नाल्याची साफसफाई कधीच होत नाही. आणि त्यामुळे इकडे या पूर्ण वस्तीमध्ये खूप त्रास व्हायला लागला. लहान मुलांना आजारी पडायला लागले. दरवर्षी 10-12 माणसं किंवा मुलं अशी डेंग्यूने वगैरे आजारी असतात. दरवर्षी पावसाळ्यात पण इकडे आमच्याकडे खाली पार्किंग मध्ये पूर्ण पाणी भरलेलं असतं. या नाल्याचं पाणी साचल्यामुळे पाणी पुढे जात नाही, पण ते पूर्ण सोसायटीमध्ये पसरलं जातं. तर याच्यात लवकर कारवाई करावी हीच तुम्हाला विनंती. आता निवडणूक आलेत म्हणून तेच ना, आम्हाला नाला तेवढा लवकरात लवकर बंद करून द्या.
आणि आम्ही सगळ्यांनाच मतदान करतो, तेव्हा आम्हाला सांगतात की आम्ही सगळं करू कामं, सगळी करू कामं. मत मागा येतात आणि त्यावेळेला सगळं कबूल करून घेतात आणि नंतर काहीच करत नाहीत. मग ते आमचा नाला तेवढा आमचा लवकरात लवकर बंद करून द्या. त्याच्यामुळे आम्हाला फिरताना पण वास येतो, सारखा आम्हाला त्रास होतो. आम्ही ते नाला बंद होता म्हणून इथं फ्लॅट घेतले सगळ्यांनी आणि आता त्याचा सगळा त्रास होतोय. असं उभं राहिलं तरी केवढा वास येतोय. बाकी ते नाही. जे काम करायला बाबा आम्ही त्यांच्या बरोबर, जे आम्हाला लवकर करून देईल त्यांनाच आम्ही इथून पुढे मतदान करणार. नुसते मत मागा येतात आणि काम काहीच करत नाहीत. गेले 6 वर्ष झाले आम्ही इथे राहतोय. हा नाला ओपन आहे, त्यामुळे सर्वांना दुर्गंधी पसरली आहे व सर्व लहान मुलांना मध्ये आजाराचं प्रमाण वाढलेलं आहे. एवढा वास येतो की जाताना इथून आम्हाला तो सहनही होत नाहीये. बरेच आजार पसरलेले आहेत. आम्हाला तो पॅक करून द्यावा ही आम्ही सरकारकडे विनंती करतो. आम्ही मत देतो म्हणून हे पुढे येतात ना. मग थोडा विचार केला पाहिजे ना. नाही नाही, तेव्हा ह्या लोकांनी विचार करायला पाहिजे. ह्यांच्यामुळेच आम्ही पुढे येतो, यांची मतं मिळाल्यावर. तेवढ्यापुरते तुम्ही बरोबर 4-4, 5-5 वेळा येत आहेत दार. आम्हाला आमच्या सुविधा पाहिजे. कारण आम्हाला जे त्रास होतोय ते नाही झाले पाहिजे. नाला नव्हता. फ्लॅट घेतला त्यावेळेस काहीच नव्हतं. कोण पाहुणी वगैरे आली तर काय म्हणतात, भंगारवाडी ही जाधववाडी नाहीये असे म्हणतात. काय आता हे आजूबाजूला भंगारची दुकान आहेत, नाळा इथे बाजूला. की आमच्या ह्या त्रासाबद्दल जरा दखल घ्यावी आणि ह्याच्यावर त्वरित उपाययोजना करावी. तुम्ही इलेक्शनच्या वेळेला येता, आपली मतं मागता, आम्ही सर्व काही तुम्हाला सहाय्य करायला तयार आहोत, पण आमच्याकडे दुर्लक्षित का केलं जातं. इथून पुढे गेल्यानंतर हा नाला बंद केलेला आहे आणि फक्त देवराई सोसायटीमध्ये हा नाला ओपन आहे आणि ह्याच्यावर झाकून ठेवण्याचं पण आम्हाला परमिशन देत नाही. असं का, असं मी सरकारला प्रश्न विचारू इच्छिते. एवढा नाला आमच्या जवळ आणून बांधला आहे. सरकारला खरंच विनंती आहे आमची की आमच्या सुख सुविधांकडे तुम्ही लक्ष कधी देणार. आज 7 वर्ष आम्ही हा त्रास सहन करतोय आणि तुम्ही जर आमच्याकडे लक्ष देणार नसेल तर मतदार म्हणून आम्ही का बरं मतदान करावं तुम्हाला, हीच मला विनंती आहे सरकारला. नाल्यामुळे रोज संध्याकाळी खूप मच्छर चावतात आणि दुर्गंधी पण खूप येते. यामुळे आम्हाला खूप त्रास होतो. नाला बंद झालाच पाहिजे, नाला बंद झालाच पाहिजे, नाला